संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री कैलासदादा घाटगे पाटील साहेब, विधानसभा सदस्य धाराशिव कळंब यांना मी अशी विनंती करेल की त्यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. गोरे सर एवढं बोलले, मी थोडक्यातच मिटवतो, कारण आपल्याला साहित्यिकांना ऐकायचंय. गोरे सरांनी अत्यंत सविस्तर असे साहित्यिकांच्या व्यथा प्रश्न मांडलेले आहेत. खरं तर आज आपले 32वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आज आपल्या धाराशिवमध्ये पार पडतंय. मी या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं, महाराष्ट्र, कर्नाटक च्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या धाराशिवकर बांधवांचं मनापासून स्वागत करतो. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी राऊत साहेब, या संमेलनाला उद्घाटक म्हणून ज्या येणार होत्या आपल्या जिल्ह्याच्या कन्या आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई पवार यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शिक्षक आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळे, या साहित्य परिषदेचे निमंत्रक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे साहेब, कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्रजी पाटील साहेब, शुभांगीताई काळभोर, गुरु भांगे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी सूरजजी साळुंके, सचिनजी तावडे, ज्ञानेश्वरजी पतंगे, फुलचंदजी नागटिळक, मीनाताई महामुनी, राजाभाऊ जगताप, अशोकजी कुरुंद, परमेश्वर पालकर सर, तुकारामजी गंगावणे, शेळके सर, आत्रे सर, महेशजी पोद्दार, मनोज पडवळ, अभिजित देशमुख, सागरजी बाराते, राकेशजी सूर्यवंशी, सिद्दीकबाई, सत्यजित पडवळ, अजित बाकले, अमोलजी कुंभार. कुणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. या 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष धाराशिवचा लोकप्रतिनिधी मी आपले परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम या संमेलन स्थळाला ज्यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्या स्वर्गीय लोकनेते माजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन धाराशिव मधील स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीमध्ये संपन्न होत आहे. ही आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या संमेलनाच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती, विचार आणि सामाजिक जाणीव याचा सुंदर संगम आपल्या सर्वांना 2 दिवस अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक ऊर्जा आज आपल्या धाराशिव शहरामध्ये एकत्र आलेली आहे. ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. मराठवाडा हा संत, साहित्यिक, कवी, विचारवंत आणि समाज प्रबोधन करणाऱ्या महान परंपरेची भूमी आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जपण्याचं मोठं कार्य या भूमीने केलेलं आहे. संत परीक्षक म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे संत गोरोकाकांची ही भूमी आहे. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलस्वामीची पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. भाई उद्धवराव पाटलांची ही भूमी आहे. आणि तसेच आज आपण ज्यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देतोय, जी सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा, माती आणि शेतीचे प्रश्न ज्यांनी आपल्या साहित्यातून मांडले असे भास्कर चंद्रशिव सरांची ही भूमी आहे. अशा ह्या भूमीत आपलं सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. साहित्य खरं तर हे फक्त मनोरंजन साहित्य साधन नसतं. साहित्य हे समाजाला दिशा देणारे, विचार करायला भाग पाडणारे आणि वास्तव्याचा आरसा दाखवणारे माध्यम असतं. साहित्यिक हा फक्त लेखक नसतो, तो समाजाचा सजग प्रहरी असतो. मानवतेची भावना जीवन ठेवण्याचं मोठं कार्य साहित्यिक करत असतात. समाजात जेव्हा चुकीच्या परंपरा निर्माण होतात, अंधश्रद्धा वाढतात, धर्म जातीचे तणाव निर्माण होतात, त्यावेळेस साहित्यिक आपल्या लेखणीतून प्रहार करत असतो. साहित्यिक हा सत्तेचा अंध समर्थक करणारे नसतात. लोकशाहीमध्ये सरकार आणि व्यवस्थेवर वैचारिक अंकुश ठेवण्याचे कामही साहित्यिक करत असतात. समाजातील प्रश्न, सामान्य माणसाच्या वेदना, अन्याय, विषमता आणि संघर्ष शब्दामधून मांडून जनजागृती निर्माण करण्याचं सामर्थ्य साहित्यामध्ये असतं. लोकशाहीच्या मजबुतीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण बघतोय की
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण एखादे आजकाल बघतो ट्रोलिंगच्या माध्यमातून एखादा व्यक्ती व्यक्त झाला तर त्याला कसं ट्रोल केलं जातं, पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आपल्याला, त्यात आपल्या मूलभूत जे अधिकार आहेत हे मूलभूत अधिकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. विचार मांडण्याचे अधिकार जिवंत असतील, साहित्य मुक्त असेल आणि लेखणी निर्भय असेल तरच समाज जागृत राहतो. त्यामुळे साहित्यिकांचे योगदान हे कुठल्याही समाजासाठी अमूल्य असतं. आजच्या काळात कवी, लेखक, साहित्यिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दबाव, सोशल मीडिया ट्रोलिंग, वैचारिक ध्रुवीकरण आणि या आर्थिक अस्थिरतेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नवोदित साहित्यिकांना योग्य व्यासपीठ मिळणं हेही कठीण होत चाललेलं आहे. पण अशा नवोदित साहित्यिकांसाठी शरद गोरे सर गेल्या 32-33 वर्षापासून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून काम करतात आणि दरवर्षी हे असे साहित्य संमेलन आयोजित करून वेगवेगळ्या ठिकाणी अशा नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळवून देतात शरद गोरे सर. त्यांचं व त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. आज आपण बघतो एआयचा, चॅट जीपीटीचा जमाना आलाय, त्यामुळे साहित्यिकांसोबत सुद्धा नवीन आव्हानं तयार होतात. अशा वेळेस सुद्धा ही तरुण पिढी आपण बघतोय की सोशल मीडिया जगात वाचन संस्कृती ही खूप दुरापास्त होत चाललेली आहे. त्यामुळं या जीवनशैलीमुळं तरुण पिढी पुस्तकापासून दूर जात आहे. तर ह्या तरुण पिढीला परत आपल्याला वाचन संस्कृतीकडे आणणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मात्र अशा परिस्थितीत आपण खचून न गेलं पाहिजे. डिजिटल माध्यमांचा आपण काळानुसार आपणही बदललं पाहिजे. डिजिटल माध्यमाचा योग्य असा वापर केला पाहिजे. साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचं काम सोशल मीडिया आणि डिजिटल पब्लिशिंगच्या माध्यमातून आपण हे केलं पाहिजे. साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत यांना समाजात आणि सरकार दरबारी योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. आणि कारण साहित्यिकाचा सन्मान म्हणजे समाजाच्या विचाराचा सन्मान आहे असं मला वाटतं. साहित्य आणि संस्कृती जपणे हे केवळ साहित्यिकाची जबाबदारी नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही जबाबदारी आहे. मी असेल, विक्रम बाप्पा असेल, आम्ही निश्चितच गोरे सरांनी मागा ज्या गोष्टी सांगितल्या, साहित्यिकांच्या अडचणी सांगितल्या, ह्या सुद्धा सरकार दरबारी तुमचे प्रतिनिधी म्हणून मांडून सरकार दरबारी ह्या समस्या सोडण्याचं काम आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निश्चितच इथून पुढच्या काळातही येत्या अधिवेशन असतील किंवा सरकार दरबारी आम्ही वेळोवेळी मांडत राहू, हाही शब्द या प्रसंगी देतो. आज आपण ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव सरांना मरणोत्तर साहित्य जीवन गौरव पुरस्कार देतोय. खरं तरी खूप वर्षापासून माझी इच्छा होती. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र होते. त्यांनी माती आणि शेतीचे प्रश्न आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडले. मला गोरे सरांनी सांगितलं फक्त 3% साहित्य या माती आणि शेतीवर लिहिलं जातं. खरा प्रश्न कृषक समाज जो गेल्या वर्षापासून ज्या प्रश्नाचा सामोरं जातो, आजही तोच प्रश्न आहे. आजही आपल्याला बघतोय की त्यावेळेस लाल चिखल आम्हालाही शाळेत धडा होता, आपण बऱ्याच जणांना आपल्याला लाल चिखल वाचला असेल. असं अनेक साहित्य शेतकऱ्यांचा आसूड जसं महात्मा फुलेंनी लिहिलं त्याच पद्धतीने महात्मा फुलेंचा वारसा चालवायचं काम हे भास्कर चंद्रशिव सरांनी केलेलं आहे. आणि त्यांना खरं तर आमच्या जिल्ह्यानं त्यांचा गौरव ते हयात असतानाच करणं गरजेचं होतं, आवश्यक होतं. पण दुर्दैवानं आमचं दुर्दैव म्हणायचं, आम्ही त्यांना त्यांचा यथोचित असा सन्मान करू शकलो नाही. पण आज त्यांच्या सुविद्य पत्नी मरणोत्तर आपण त्यांना साहित्यात जीवनगौरव पुरस्कार देतोय. आणि गोरे सर, आपण जो हा दरवर्षी पुरस्कार जो देणार आहेत, माझी एवढीच विनंती आहे की भास्कर चंद्रशिव सरांनी जसं शेती आणि मातीचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडले, अशाच पद्धतीने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जे लेखक, कवी इथून पुढच्या काळाची आपल्या लेखणीच्या माध्यमातून शेती आणि मातीचे प्रश्न मांडत राहतील, त्यांना दरवर्षी भास्कर चंद्रशिव सरांच्या नावानं आपण जो पुरस्कार देणार त्यांना देण्यात यावा, ही विनंती मला आपल्याला करायची आहे. आपण अजितदादा पवार हे तसं आमच्या जिल्ह्याचे जावाई, त्यांनी कामाचा झपाटा गेले 40 वर्ष ते कुठेही गेले असतील, पण शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आहे, त्यांनी कधीच सोडला नाही. त्यामुळं त्यांचाही खरं तर आज आपण त्यांच्यावर जे कविता संग्रह आहे त्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करतोय. त्यांनाही आपण खूप चांगल्या पद्धतीनं या प्रसंगी अजितदादांनी केलेलं काम आपल्या माध्यमातून साहित्यातून पुढे आलं पाहिजे आणि नवीन पिढीला कशी प्रेरणा मिळेल हेही काम आपण करावं. सर, गोरे सर आमचे सहकारी ज्ञानेश्वर पतंगे हे माझ्याकडे आले 4-5 दिवसापूर्वीच माझ्याकडे आले. खरं तर साहित्याचा माझा तसा काय थेट संबंध नाही, परंतु आपण आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात एवढी चांगली एक संमेलन होतंय आणि आपण त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांचं स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी स्वीकारावं ही विनंती केली. आम्हाला तसं तयारीला खूप कमी वेळ मिळाला, कुणाची गैरसोय झाली तर त्यांचं मी मनापासून माफी मागतो. आणि इथून पुढच्या काळातही आपण
साहित्याच्या बाबतीत हे आपण जे आपले जे प्रश्न आहेत हे निश्चितच तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पुढच्या काळात ही मानत राहील. आणि शेवटी जाता एवढंच सांगतो, समाज बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतील व विचार बदलायचे असेल फक्त विचार बदलायची ताकद फक्त साहित्यामध्ये असते. मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा विचारदीप असेच त्याच्याने प्रज्वलित राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली. नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली. मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली, मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली. असं अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे आमचे दादा यांचं मनोगत या ठिकाणी झालं. खूप खूप धन्यवाद दादा. आपण साहित्यिकांचा विचार, साहित्यिकांच्या समस्या शासन दरबारी निश्चित मांडाल अशी आम्हा सगळ्यांना असा विश्वास आहे. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील लोणकर यांचा या ठिकाणी सन्मान करणं राहून गेले, तर त्यांचा सन्मान होईल. यांचा सन्मान माननीय श्री कैलासजी पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.